एकनाथ शिंदे 2 महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होणार. आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि राजकीय नाट्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना खिशात घातले आहे. येत्या 1 ते 2 महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील, असा दावा आंबेडकर यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये होणाऱ्या मेगा भरतीमुळे शिंदे गटाची कोंडी झाली होती. या नाराजीतून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर शिंदेंनी तडकाफडकी दिल्ली गाठून अमित शहा यांची भेट घेतली. सुरुवातीला महापालिका निवडणुकी वेगळे लढणार असल्याचे भाजप सांगत होते, मात्र आता युती करून लढू असे म्हणत आहेत. आता या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मोठे भाकीत केले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्वतःची पॉवर काय आहे हे भाजपला दाखवून दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपला आता माघार घ्यावी लागणार आहे. शिंदेची किमिया असून त्यांनी अमित शहा यांच्या सारख्या नेत्यालाही खिशात घातले आहे. त्यामुळे आता भाजपला शिंदे गटासोबत युती करूनच निवडणुका लढाव्या लागतील. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री न करता उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. शिंदेना मुख्यमंत्री केले नाही, त्याचा हा बदला असावा. शिंदेंनी जी खेळी खेळली आहे त्यावरून ते महिना 2 महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील असे चित्र दिसत आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.